नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण डबल फर्टिलायझेशन कसे होते ते अभ्यासले. या व्हिडिओमध्ये आपण फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय काय बदल होतात ते जाणून घेऊया. यालाच पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस असे म्हणतात. In post fertilazational changes within the ovule, embryo and endosperm are seen to be developed simultaneously. The other cells of embryo sac remain disorganized sooner or later. म्हणजेच ज्या एम्ब्रियो सॅकमधल्या अँटीपोडल सेल्स आहेत, सिनर्जिड्स आहेत, त्या लागलीच किंवा नंतर डिजनरेट होतात. चला तर मग पहिली प्रोसेस पाहूया आपण. डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म. द प्रोडक्ट ऑफ सेकंड फर्टिलायझेशन और ट्रिपल फ्यूजन is PEN. The triploid primary endosperm nucleus PEN repeatedly divides mitotically to form nutritive tissue called endosperm, which nourishes developing embryo. Okay, there are three types of endosperm on the basis of mode of development. First is nuclear type of endosperm, second is cellular type of endosperm, and third is halobial type of endosperm. In nuclear type of endosperm, here triploid primary endosperm nucleus repeatedly divides mitotically without wall formation to produce large number of triploid free nuclei. म्हणजेच या ठिकाणी फ्री न्यूक्लियर डिव्हिजन होत आहे, परंतु सेल वॉल फॉर्मेशन होत नाही. त्यानंतर ए बिग व्हॅक्यूल सेंट्रल व्हॅक्यूल appear in the center of cell, pushing nuclei towards the periphery. Later, wall develop between the nuclei. Hence, multicellular endosperm is formed. But in several cases, cell wall formation remains incomplete. Example: wheat, sunflower, and coconut. In coconut has multicellular endosperm in the outer part and free nuclear as well as vacuolated endosperm in the center. नारळामध्ये जो कंझ्युमेबल पार्ट आहे, ज्याला आपण खोबरं म्हणतो, ते म्हणजे मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म. आणि नारळातलं जे पाणी आहे ते ट्रिप्लॉइड फ्री न्यूक्लियर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात, म्हणून त्याला फ्री न्यूक्लियर ॲज वेल ॲज व्हॅक्युलेटेड एंडोस्पर्म असंही म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर सेकंड टाईप आहे सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म. इन सम प्लांट्स division of triploid primary endosperm nucleus is immediately followed by wall formation, so that the endosperm is cellular right from the beginning. म्हणजे या ठिकाणी न्यूक्लियाय तयार झाल्यानंतर लागलीच सेल वॉल फॉर्मेशन होत असते, म्हणून त्याला सेल्युलर टाईप ऑफ एंडोस्पर्म असे म्हणतात. कॅरियोकायनेसिस म्हणजे न्यूक्लियर डिव्हिजन इमिडिएटली फॉलोड बाय सायटोकायनेसिस. It is less common and mostly seen in dicots. Example: balsam, petunia, adox, etc. Third type आहे halobial type. It occurs in the order halobiales of monocot. In this case, first division of primary endosperm nucleus is followed by a transverse wall which divides the cell unequally. The smaller cell is called chalazal cell and larger cell is called micropial cell. Then the nuclei in each cell divide freely and then wall develops between the nuclei in micropylar chamber. म्हणजे या ठिकाणी जो मायक्रोपायलर चेंबर आहे
या ठिकाणी वॉल फॉर्मेशन होत आहे. न्यूक्लियाय तयार झाल्यानंतर वॉल फॉर्मेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणून यालाच इंटरमिडिएट म्हटलेलं आहे. इट इज इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर टाईप अँड न्यूक्लिअर टाईप ऑफ एंडोस्पर्म. Okay, friends, here two terms arises regarding seed, non-endospermic and endospermic seeds. या फिगरमध्ये आपण पाहू शकतात कॅस्टर जी सीड आहे ती एंडोस्पर्मिक सीड आहे, डायकॉट सीड आहे ती, आणि एंडोस्पर्मिक म्हणजे एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटपर्यंत एंडोस्पर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी मोनोकॉट सीड म्हणजेच मेज या ठिकाणी सुद्धा आपल्याला एंडोस्पर्म पाहायला मिळत आहे. हे पहा, या पर्पल कलरमध्ये आपल्याला एंडोस्पर्म या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे एम्ब्रियो फुल्ली डेव्हलप झाल्यानंतर सुद्धा एंडोस्पर्म या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, विच इज नॉट कन्झ्युम बाय एम्ब्रियो. परंतु नॉन एंडोस्पर्मिक सीडमध्ये जसं डायकॉट सीड, ग्राम आहे, यामध्ये एंडोस्पर्म हे पूर्णपणे कन्झ्युम केलं जाते बाय एम्ब्रियो. एम्ब्रियोच्या डेव्हलपमेंटमध्ये एंडोस्पर्म हे पूर्णपणे एम्ब्रियो हा कन्झ्युम करून टाकतो. ठीक आहे, यावरून आपल्याला एंडोस्पर्मिक म्हणजे अल्बुमिनस सीड आणि नॉन एंडोस्पर्मिक म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक्स अल्ब्युमिनस सीड पाहायला मिळते. आता काही प्लांट्समध्ये बघा, इन सम केसेस एंडोस्पर्म इज टोटली कन्झ्युम ड्युरिंग एम्ब्रियो डेव्हलपमेंट सो दॅट द मॅच्युअर सीड डू नॉट possess endosperm. Such seeds are called non-endospermic seed or X-albuminous seeds. Example: pea, bean, gram, groundnut, etc. In some angiosperm, the endosperm persists in the mature seed and it continues to support growth of embryo during seed germination. Such seeds are called endospermic or albuminous seeds. Example: castor, sunflower, coconut, and cereals like maize, wheat, etc. मित्रांनो, पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेसमधील सेकंड आणि महत्त्वाचं इव्हेंट आहे तो म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो. इन एम्ब्रियो सॅक, प्रोडक्ट ऑफ फर्स्ट फर्टिलायझेशन that is after syngamy is zygote. Fusion of haploid male gamete and haploid female gamete to produce diploid zygote or oosphere. ओके, या पहिल्या फिगरमध्ये आपल्याला जी एम्ब्रियो सॅकची फिगर आहे तिच्यामध्ये मेल आणि फिमेल गॅमेटचं फ्युजन होऊन झायगोट तयार झालेला पाहायला मिळतोय. ठीक आहे, आणि या ठिकाणी PEN म्हणजेच प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आणि त्याची डेव्हलपमेंट या ठिकाणी होत असते. ठीक आहे, आता पुढच्या फिगरमध्ये आपण बघू शकतो या झायगोटला वॉल फॉर्मेशन झालेली आहे, म्हणून त्यालाच आफ्टर वॉल फॉर्मेशन अराउंड झायगोट इज कॉल्ड oospore. oospore या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे, द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ झायगोट into embryo is called embryogenesis. The embryo is developed at the micropylar end of embryo sac. The growth of embryo triggers only after certain amount of endosperm is formed. After fertilization,
the embryogenic development begins. बघा थोड्याफार प्रमाणात एंडोस्पर्म डेव्हलप झाल्यानंतरच या ठिकाणी झायगोटची पुढील डेव्हलपमेंट सुरू होत असते. The zygote forms a wall around it and is converted into oospore. The oospore divides transversely in next figure. The oospore divide transversely to form a large basal cell and small apical cell or embryonal initial cell towards the chalaza. या फिगरमध्ये बघा खालच्या साईडला जी मोठी सेल दिसते त्याला लार्ज बेसल सेल और सस्पेन्सर इनिशियल सेल असं आपण म्हणतो आणि वरची जी स्मॉल सेल आहे दॅट इज अपायकल सेल और एम्ब्रियोनल इनिशियल्स. ठीक आहे. फ्रॉम दिस टू सेल स्टेज until the formation of organ, the embryo is commonly called proembryo. From this two cell structure up to the organ formation of embryo. Okay, organ formation होईपर्यंतच्या ज्या एम्ब्रियोला आपण प्रोएम्ब्रियो असे संबोधणार आहोत. ठीक आहे. पुढील फिगरमध्ये 4 सेल स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा आय शेप्ड प्रोएम्ब्रियो. यामध्ये एम्ब्रियोनल इनिशियल याचं डिव्हिजन होऊन 2 सेल पाहायला मिळत आहेत आणि खालच्या साईडला सस्पेन्सर इनिशियल याचं ट्रान्सफर डिव्हिजन होऊन 2 सेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओके, असं एकूण 4 सेल स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी प्रोएम्ब्रियोचं पाहायला मिळतं आहे. पुढील डेव्हलपमेंट आहे ती म्हणजे 8 सेल प्रोएम्ब्रियो. यामध्ये द सस्पेन्सर सेल डिवाइड्स ट्रान्सवर्सली इन वन प्लेन टू प्रोड्यूस रो ऑफ 6 to 10 cells. The first cell of suspensor towards the micropylar end becomes swollen and function as haustorium. The lowermost cell of suspensor is known as hypophysis. Okay, the suspensor helps in pushing the developing embryo deeper into the endosperm for its proper nutrition. The apical cell. Now, the apical cell or embryonal initial cell undergoes two vertical division and a transfer division at right angles to each other to form an octant stage. The lower मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला ऑक्टन स्टेज पाहायला मिळते एम्ब्रियोनल इनिशियल पासून तयार झालेली. खालच्या साईडला या 4 सेल आहे याला लोअर टायर असं आपण म्हणतो आणि वरच्या अप्पर साईडला ह्या 4 सेल तयार झालेल्या आहे त्याला अप्पर टायर असं म्हणतो. टोटल 8 सेल या ठिकाणी फॉर्म झालेल्या आहेत. मग द लोअर tier of 4 cell of octant give rise to hypocotyl and radicle, whereas 4 cell of upper tier forms the plumule and 1 or 2 cotyledons. The hypophysis by further division give rise to the part of radicle and root cap. मित्रांनो या पुढची जी डेव्हलपमेंट आहे या अप्पर टायरचे सेल त्या ठिकाणी डिवाइड होत जातात आणि त्यापासून एक स्ट्रक्चर तयार होतं आहे त्याला ग्लोब्युलर एम्ब्रियो असं आपण म्हणतो. म्हणजे
पुढील फिगरमध्ये आपण पाहूया, या ठिकाणी ओव्हिलमध्ये वरच्या साईडला एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होत आहे आणि हा या ठिकाणी एम्ब्रिओ डेव्हलप होत आहे मायक्रोपायलर एंडकडे. हे हॉस्टोरियम आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला एम्ब्रिओची डेव्हलपमेंट असलेलं एम्ब्रियोनल इनिशियलपासून डेव्हलप झालेलं ग्लोब्युलर स्ट्रक्चर, म्हणून त्याला ग्लोब्युलर एम्ब्रिओ असं म्हणतात. सबसिक्वेंटली द सेल्स इन upper tier of octon divide in several planes so as to become heart shape. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हार्ट शेप स्ट्रक्चर झालेलं पाहायला मिळतंय, म्हणून त्या एम्ब्रिओला हार्ट शेप एम्ब्रिओ असंही म्हणतात. विच देन फॉर्म्स 2 lateral cotyledons and a terminal plumule. Further enlargement of hypocotyl and cotyledons result in a curvature of embryo. मित्रांनो पुढील डेव्हलपमेंटमध्ये एम्ब्रिओची अशी कर्वेचर झालेली आपल्याला पाहायला मिळते. कशामुळे? द एनलार्जमेंट ऑफ हायपोकॉटिल अँड कॉटिलिडॉन्स रिझल्ट इन अ कर्वेचर ऑफ एम्ब्रिओ अँड इट अपियर्स हॉर्स शू शेप्ड. याचं स्ट्रक्चर आपल्याला हॉर्स शू सारखं दिसतं, म्हणून त्याला हॉर्स शू शेप्ड एम्ब्रिओ असं आपण म्हणतो. ओके. द एम्ब्रिओ डेव्हलपमेंट इज सिमिलर इन बोथ डायकॉट अँड मोनोकॉट अप टू द ऑक्टन स्टेज. द डिफरन्स अपियर्स लॅटर. पुढील फिगरमध्ये आपण बघू, ही जी पुढची डेव्हलपमेंट आहे ती डायकॉटमध्ये होत आहे आणि मोनोकॉटमध्ये ऑक्टन स्टेज नंतर या ठिकाणी आपल्याला थोडा फरक झालेला पाहायला मिळतोय. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड. हे बघा, इथपर्यंत ही डेव्हलपमेंट ऑक्टन स्टेजपर्यंत आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी एकच आपल्याला कॉटिलिडॉन डेव्हलप झालेलं पाहायला मिळेल. इन मोनोकॉट्स एम्ब्रिओ सिंगल कॉटिलिडॉन ऑक्युपाइज टर्मिनल पोझिशन and plumule is lateral. Okay. The single shield shape cotyledon is called scutellum. या ठिकाणी तुम्हाला हे जे स्क्युटेलम आहे ते पाहायला मिळतंय. स्क्युटेलम इज नथिंग बट द सिंगल प्रोटेक्टिव्ह शीट that is single cotyledon. The protective sheet of plumule is called कोलेप्टाइल. या ठिकाणी ही प्रोटेक्टिव्ह शीट आहे कोलेप्टाइल. अँड दॅट ऑफ रॅडिकलची प्रोटेक्टिव्ह शीट जी आहे त्याला कोलिओरायझा असं म्हणतात. फायनली ओव्हिल इज ट्रान्सफॉर्म इनटू द सीड अँड ओव्हरी इनटू द फ्रूट. मित्रांनो, अशा प्रकारची या ठिकाणी एम्ब्रिओची डेव्हलपमेंट होते. ओव्हिल फुल्ली मॅच्युअर झाल्यानंतर, डेव्हलप झाल्यानंतर त्याच्यापासून सीड तयार होत असते आणि जी ओव्हरी आहे, ओव्हरी वॉल आहे, तिच्यापासून फ्रूट डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळतं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आज आपण पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस म्हणजेच डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ हा टॉपिक डिटेलमध्ये अभ्यासला. ओके. थँक्यू.